सिटीत. क्या बात आहे. कुठेतरी एक असं पण बोललं जातंय, चर्चांना उधाण आलंय की स्प्लिट्सव्हिलाची एक मराठी कॉपी आहे की काय, तर असं काही असणार आहे का, हे पूर्ण वेगळं असणार? मला असं वाटतं मी या मुलांकडनं आणि मुलींकडनं सुद्धा रोज एखादी नवीन गोष्ट काहीतरी शिकत असतो. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय? आता कसं वाटतंय श्रेयस? सिटीत गाव गाजतंय. क्या बात आहे. चल भावा चल भावा सिटीत. क्या बात आहे. चल भावा सिटीच्या सेटवर आता त्या ग्रँड व्हिलामध्ये मी आलेली आहे आणि श्रेयसला गाठलेलं आहे. श्रेयस, खरंच छान वाटतंय. तर खूप दिवसांनी एक भारी ग्रँड शो ज्याचा तू होस्ट आहेस, त्यामुळे अर्थातच उत्सुकता डबल होती, कारण श्रेयस जेव्हा हो म्हणतो तेव्हा नक्कीच काहीतरी खास बात असते. काय होतं तुझ्यासाठी ती खास बात? नाही, खास बात तर मला वाटतं जी कॉन्सेप्ट आहे या शोची, आणि ज्या पद्धतीने त्या कॉन्सेप्टला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे, या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप खास होत्या. आणि म्हणून जेव्हा मी ऐकता क्षणी याला हो बोलो, इन्स्पाइट ऑफ द फॅक्ट की एक 60-65 दिवसांची सलग कमिटमेंट असणार आहे, सो मी काही माझ्या फिल्मच्या कमिटमेंट्स होत्या, त्यांच्याशी बोलून त्या थोड्याशा त्यांना रिक्वेस्ट करून हा वेळ काढला, कारण म्हणजे हा शो खास आहे. अशा पद्धतीचा शो आधी विचार करणं आणि मग तो आकारात आणणं याला खूप धाडस लागतं. मराठीत एक नाविन्यच पूर्ण 100%. कारण ती मुलं जी वेगवेगळ्या गावातनं, वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रातनं, कोणी डुक्कर पकडणार आहे, कोणी बैलगाडी शर्यत करणार आहे, कोणी खडकलक्ष्मी समाजातला आहे, तर कोणी बहुरूपी आहे, असे खूप वेगवेगळे, कोणी जंगलात राहतो, कोणी सिद्धी कम्युनिटीचा आहे, जो आफ्रिकन असा दिसतो पण तो मराठी बोलतो आणि ते म्हणतात नाही आम्ही भारतीयच आहोत. सो प्रत्येकाला एक त्याचं काहीतरी म्हणणं सांगायचं आहे, त्यांना एक संधी मिळाली, त्यांना सोनं करायचं आहे, काही स्वप्न घेऊन आलेत. सो अशी मुलं आणि जेव्हा 12 मुली ज्या सिटीतल्या आहेत, ज्या रोज काहीतरी इन्फ्लुएन्सर्स आहेत, रोज इन्स्टाशिवाय त्यांचं पान चालत नाही किंवा मोबाईल सोशल मीडियाशिवाय हलत नाही, अशा सगळे जेव्हा एकत्र येऊन जेव्हा कामं करतात किंवा टास्क करतात, तेव्हा नक्की काय घडतं. सो ही इतकी गंमत येते आम्हाला जेव्हा आम्ही आता जे एपिसोड शूट करतोय ते बघताना, की आय कॅनॉट टेल यू त्या मुलांमधला होणारा बदल आणि त्या मुलींमधला होणारा बदल, की त्या एक अप्रोच घेऊन आल्या होत्या, मुलं एक काहीतरी लाजत बुजत आली होती, आणि तो जो बदल घडतोय आणि ते आपापसात इंटरॅक्शनमुळेच होतंय, जो कॉन्फिडन्स येतोय त्यांच्यामध्ये, आय थिंक इट इज फिनॉमिनल. सो आय एम व्हेरी हॅपी अँड ग्लॅड की अशा पद्धतीचा शो झीने कन्सीव्ह केला आणि त्याच्या सूत्रसंचालनासाठी त्यांनी मला विचारलं. नक्कीच. म्हणजे एकीकडे मेकअप शिवाय न राहणारी मुलगी आणि दुसरीकडे गावात डुक्कर पकडणारा मुलगा, हे खरंच खूप वेगळं आहे. तू अशा कोणती स्टोरी ऐकून कोणाची जास्त तुला भावली, की किंवा असं झालं की कसं असेल याचं जगणं खूप खडतर असेल, असं तुला कुठलं असं जास्त भावलं? सगळीच मुलं तशी आली आहेत ना, फारच इंटिरियर्समधनं, दुर्गम भागातनं अशी आली. काही जण थोडी कोल्हापूरच्या जवळपास आहेत, पण कधी शहरात तशी गेली नाहीत. म्हणजे आता आपला दीपक जो आमचा आहे, जो कडकलक्ष्मी समाजाचा आहे, तो मॉलच्या आतमध्ये कधी त्याला एंट्री मिळाली नाही. त्याला नेहमी बाहेरनंच हकललं गेलं लिटरली, की तू आतमध्ये जायचं नाही, तुम्हाला परमिशन नाही. आणि मग जे वॉचमॅनच्या कधी त्याच्या डब्यातनं काही त्याने दिलं खायला, किंवा सुभाष जो आहे, जो बहुरूपी आहे, जो गावागावात फिरतो, त्याला 1-1.25 वर्षाची मुलगी आहे, तो म्हणतो माझ्या घराला दरवाजा म्हणजे टेंट आम्ही बांधतो आणि आम्ही तसेच राहतो, मला माझं एक घर हवं ज्याला माझं कुलूप लावता येईल, किंवा नोकरी काय मिळाली तर 10-12 हजाराचा पगार इनफ होईल, खूप झाला. सो अशा बॅकग्राऊंडमधनं ही मुलं आली आहेत. किंवा एक बैलगाडी शर्यत करणारा आमचा अथर्व आहे, तो रांगडा आहे कम्प्लीट. तो म्हणतो बस मी तर असाच आहे, ओके आपला गमछा आहे, गमछा काढणार नाही, गमछा असा असलाच पाहिजे वगैरे, आणि तो बैलगाड्यांची शर्यत करतो, तो किंग आहे त्याच्यात. सो ही सगळी मुलं जेव्हा येतात आणि एकत्र काहीतरी शहरातले टास्क करतात, तेव्हा फार ते मनापासून करतात, घुसून करतात, त्यात कुठेही ना मॅनिप्युलेशन नाही आहे. म्हणूनच तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की टास्कच नाही, पण त्याच्यानंतरचं जे काय नॉमिनेशन्स म्हणा आणि बाकी गोष्टी ज्या घडतात, त्याच्यामध्ये पण खूप जेन्युइन आहेत ते. त्या मुलांना जे वाटतं ते ते समोर समोर तोंडावर बोलतात. आणि अर्थात आता ही संधी मिळणार आहे का, किंवा अशी काही सरप्राईजेस आहेत का माहीत नाही, पण जर मला एक विचारावं असं वाटलं की या घरात आता हा अभिला आम्ही पाहिला आज, खूपच भारी आहे, किंवा या खेळात जर तुला एखादी तुझी अभिनेत्री मैत्रीण जर बोलवावीशी वाटली, किंवा एखादा अभिनेता मित्र बोलवावा असा वाटला, तर तो कोण असेल? बापरे, अभिनेता मित्र जर बोलवावासा वाटला तर मला वाटतं जितू जोशी
जेव्हा पहिल्यांदा आला होता मुंबईमध्ये, यु नो, तो ज्या इनोसेन्सनी तेव्हा आला होता, यु नो, मला तो इनोसेंट जितू जोशी, आता अजूनही तो इनोसेंटच आहे. पेअर वॉर नावाचा झी मराठीचा शो पण तो करत होता त्या हो 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 हो, पण ते तरी म्हणजे नाटकातनं वगैरे त्यांनी कामं केल्यानंतर तो ते करत होता. पण तो जो इनोसेंट जितू आला होता ना, तो या घरात आल्यानंतर, हो 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 हो, तर त्याला घरामध्ये आला तर, आणि माझी इंडस्ट्रीतली मैत्रीण तसं बघायला गेलं तर समवन लाईक यु नो अमृता खानविलकर किंवा प्रार्थना बेहरे किंवा सोनाली कुलकर्णी, या ज्या म्हणजे हेप मुली आहेत, ज्यांचं रोज स्पा आणि नेल्स आणि सगळं चालतं. हा, ओके, तर त्या जेव्हा अशा येतील घरामध्ये, सो आमच्या ज्या सुंदरी आहेत त्या पण साधारण तशाच आहेत सगळ्या. सो असं मला त्यांना पण बघायला काहीतरी आवडेल. वा, कुठेतरी एक असं पण बोललं जातंय, चर्चांना उधाण आलंय की स्प्लिट्स विलाची एक मराठी कॉपी आहे की काय, तर असं काही असणार आहे का, हे पूर्ण वेगळं असणार आहे? नाही, यु नो, तसं नाही. अशी या जगामध्ये बेसिकली जसं आपण म्हणतो ना की देर आर 7 बेसिक प्लॉट्स, त्या प्लॉट्सच्या अवतीभोवती गोष्टी आपण बांधतो. ओके, तसं तुम्ही जर शोधायला गेलात तर कुठे ना कुठे काही ना काहीतरी असं वाटू शकतं की अरे तसं आहे का, पण तसं नाही आहे. मी म्हणून सांगतो की जेव्हा आता ते घरात आलेत, घरात आल्यानंतर जेव्हा त्यांचं रिलेशनशिप तुम्ही बघाल की काय आहे, की मेंटॉर आणि मेंटी, की ती एक गुरु आहे आणि तो एक शिष्य आहे, किंवा ती एक मार्गदर्शिका आहे आणि तो मार्गदर्शन घेणार आहे. सो त्यांचं रिलेशन मी सांगण्यापेक्षा ना, तुम्ही जेव्हा चॅनलवर टेलिकास्ट होईल एपिसोड तेव्हा बघाल ना, तर तुम्हाला लक्षात येईल की स्प्लिट्सविला वगैरे सारखं काही नाही आहे. टास्क असणार त्या दोघांना मिळून करायचे आहेत, पण इट इज नॉट एनिथिंग लाईक एनी अदर शो. इट्स अ फ्रेश अँड न्यू कॉन्सेप्ट ऑल टुगेदर. वाव. आणि मी जाता जाता फक्त हे विचारेन की श्रेयस तळपदेला या शोनी काय दिलं, किंवा काय एक वेगळं काहीतरी तुला स्वतःला एक छान काय? मला असं वाटतं मी या मुलांकडनं आणि मुलींकडनं सुद्धा रोज एखादी नवीन गोष्ट काहीतरी शिकत असतो. मग ती त्यांचा लिंगो असेल किंवा त्यांचं ॲटिट्यूड असेल टुवर्ड्स लाईफ. जसं सुभाष आहे किंवा शत्रुघ्न आहे, जो जंगलातनं आला आहे, जो 12-12 किलोमीटर रोज, काही त्याला घ्यायचं असेल तर 12 किलोमीटर चालत जातो, 12 किलोमीटर डोंगर पडत चढून जातो, यु नो. किंवा मुलींची लिंगो असेल काही, की स्लेट गर्ल, जे आजचं सगळं आहे की काय म्हणतात त्याला, बेंचिंग आणि सिच्युएशनशिप वगैरे, अशा गोष्टी मी रोज काही ना काहीतरी शिकत असतो. आणि त्यांचा एकंदरीतच ॲटिट्यूड. सो आय थिंक आय एम हॅव्हिंग, जे म्हणतात ना की तुम्ही यंग जनरेशन बरोबर जेवढे राहाल तेव्हा तुम्ही जास्त यंग राहता. सो मला वाटतं यंग राहण्यासाठी मला हा शो खूप गरजेचा होता आणि त्यात मी आता आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. आणि ते भुवया उंचावायला पण शिकलास का? ते तो शिकवतोय की सर एक डोळा बंद करायचा आणि मग करायचं, ते हळूहळू होईल. मला पण मला असं वाटतं की खूप मजा असणार आहे, खूप धमाल होणार आहे, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. आणि ऑफकोर्स आम्ही खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू.